जागतिक आदिवासी दिनानिमित्त धडगावात ज्ञानाची स्पर्धा, 400हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन 24 न्यूज. जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय. तब्बल 400हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवत ज्ञानाच्या स्पर्धेत आपली क्षमता आजमावली. जागतिक आदिवासी दिवस उत्सव समिती धडगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण करणे तसेच आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती आणि परंपरांची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा होता. या स्पर्धा परीक्षेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे प्रश्नपत्रिकेतील जवळपास 50% प्रश्न आदिवासी संस्कृती, आदिवासी इतिहास, क्रांतीवीर आणि धडगाव तालुक्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर आधारित होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धा परीक्षेचा सराव झाला नाही, तर आपल्या समाजाचा इतिहास, स्थानिक ओळख आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्याची ही अनोखी संधी मिळाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली असून सामाजिक आणि ऐतिहासिक जाणीवही अधिक दृढ झाली आहे. सामाजिक स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मनापासून स्वागत केले. भविष्यात अशा प्रकारच्या स्पर्धांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. ज्ञान, संस्कृती आणि स्पर्धेचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम धडगावातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरलाय. परिवर्तन 24 न्यूज, आमच्या परिसरातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी, सर्वात विश्वासाने. माझे नाव आहे जाशी भीमसिंग पावरा. मी सिनियर कॉलेजमध्ये शिकते. माझा वर्ग आहे FIBA. मी म्हणजे पेपर नाही देणार नव्हती, पण मी विचार केला आपल्यासाठी करतात हे तर आपण बी करून बघावं. मला खूप काही नॉलेज भेटला, खूप काही शिकायला भेटलं, आपल्या संस्कृतीबद्दल माहिती भेटलं. एवढं काय आपण पेपरमध्ये कधी बघत नाही, काही नाही, कुठं जात नाही, तर म्हणजे ट्राय करून बघावं की खूप काही छान वाटलं. पेपर देऊन असेच पेपर व्हायला पाहिजे आणि पेपर आम्ही देणार. धन्यवाद, आम्हाला तुम्ही पेपर द्यायची संधी दिली म्हणून. पेपर चांगला गेला होता. चांगले प्रश्न होते. आपले नंदुरबार जिल्ह्याचे होते, आदिवासी थोर क्रांतिवीर यांचे होते प्रश्न. थोडे चालू घडामोडी होते आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न थोडे होते. चांगला गेला, चांगले प्रश्न होते. आम्ही सोडवू शकू असे होते. अजून जो पेपर होतो जो आखो आपला आदिवासी परंपरा, रूढी परंपरा पर होतो. याने एकदम मस्त पेपर होतो. याने बऱ्यापैकी 50% ज्या प्रश्न होता त्या आपला आदिवासी रूढी परंपरा पर होता. एकदम मस्त पेपर होतो. कसा गेला पेपर? मस्त, चांगला प्रश्न होते? मस्त, सोपे होते. कसा गेला पेपर? खूप छान गेला सर. चांगला होता पेपर. आपलं जे आसपासचे धबधबा नाही तर मग जे पण आपल्या आसपासचं सगळेच आपल्याला फिरायचं जागा, कुठं काय, कोणते यांचं जन्म कुठं होतं, काय, हे सगळं दिलेलं आहे. त्याच्यात आपल्याला चांगला गेला पेपर, चांगला होता. आज 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस याच्या निमित्ताने धडगाव तालुक्यात विविध उपक्रमाचं आयोजन केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी SV ठकार विद्यालयाच्या हॉलमध्ये आणि काही रूममध्ये स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षामध्ये एकूण 100 गुण होते. त्या 100 प्रश्न होते. त्या 100 प्रश्नापैकी 50% प्रश्न हे आदिवासी संस्कृती, सण उत्सव, आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास या संदर्भात होते. तर इतर जे 50% प्रश्न होते ते सामान्य ज्ञान, जसे की स्पर्धे परीक्षेसाठी उपयुक्त होतील अशा प्रकारचे प्रश्न होते. ज्याच्यामध्ये तलाठी भरती असो, ग्रामसेवक भरती असो, पोलीस भरती असो, यासारखे प्रश्न या परीक्षेत विचारण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून या परीक्षेसाठी नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू होती. परंतु या ठिकाणी नाव नोंदणीपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. जवळपास
आजच्या या स्पर्धेमध्ये 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एक चांगला प्रतिसाद दिला आणि या स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व या ठिकाणी जे सहकारी आहेत त्या सहकाऱ्यांनी, पर्यवेक्षकांनी, सगळ्यांनी खूप सहकार्य केलं. त्यांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे आजची ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली. त्याबद्दल सगळ्यांचं मी आयोजन समितीमार्फत आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन करतो. धन्यवाद.